हॅलो एव्हरीवन, मी शहजाद खान, वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स इन्स्ट्रक्टर, गव्हर्नमेंट ITI चांदूर रेल्वे डिस्ट्रिक्ट अमरावती. मागील लेक्चरमध्ये आपण सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीची थिअरी तसेच पार्ट 2 मध्ये अनसिमेट्रिक काही जॉमेट्रिक पार्टचे आपण जॉमेट्रिक फिगरचे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काढणे शिकलो होतो. तर आजच्या लेक्चरमध्ये जे ऑब्जेक्ट सिमेट्रिक आहे, ज्या फिगर जॉमेट्रिक फिगर सिमेट्रिक आहे अशा फिगरचे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काढणं शिकायचं आहे. आता सिमेट्रिक आणि अनसिमेट्रिकचा फरक मी सांगितला होता, तरी एक वेळा पुन्हा सांगून देतोय की सिमेट्रिक म्हणजेच काय, की ही जी फिगर दिसते तुम्हाला, आपण जो आय सेक्शन काढलाय ज्याचा आपल्याला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काढायचा आहे, ही फिगर दोन सारख्या पार्ट मध्ये कोणत्या तरी ऍक्सिसने डिवाइड होते का ते पहिले पाहणं आवश्यक आहे. जर एक्स ऍक्सिस जर इकडून जर टाकली असती तर दोन पार्ट सिमेट्रिक होत नाही. का बरं? दोन पार्ट सारखे होतात का? नाही. वरची जी फ्लेंज आहे ती कशी आहे, कमी डायमेन्शनची आहे, आणि खालचं कसं राहते, जास्त डायमेन्शनचं राहते. त्याच्यामुळे दोन पार्ट सारखे बनू शकत नाही. तेच जर आपण एक्स ऍक्सिस ऐवजी जर वाय ऍक्सिसनं जर टाकलं आपण, ठीक आहे, इथून मी अशी वाय ऍक्सिस काढली मधातून, तर आता पाहू शकता तुम्ही वाय ऍक्सिस मध्ये काय झालं आहे की दोन्ही पार्ट काय झाले आहे, सारखे डिवाइड झालेले आहे. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता या बाजूचाही पार्ट तेवढाच आहे आणि या बाजूचा सुद्धा पार्ट काय तेवढाच आहे. म्हणजेच वाय ऍक्सिसनं ही जी फिगर आहे ही काय झाली आहे, सिमेट्रिक झालेली आहे. म्हणजे सिमेट्रिक म्हणजेच काय, दोन पार्ट मध्ये काय होणे, डिवाइड होणे. आणि जे आपण मागच्या लेक्चरला पाहिलं होतं, आपण एल सेक्शनचं पाहिलं होतं आपण मागच्या लेक्चरला. जर तुम्ही एल सेक्शनचं जर पाहिलं तर एल सेक्शन मध्ये तुम्ही एक्स ऍक्सिस घ्या, एक्स ऍक्सिसनं होऊ शकते का दोन पार्ट डिवाइड? नाही. कुठूनही तुम्ही वाय ऍक्सिस घ्या, वाय ऍक्सिसनं सुद्धा दोन पार्ट सारखे डिवाइड होऊ शकत नाही. त्याच्यामुळे जो एल सेक्शन आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला होता तो कोणती फिगर पाहिली होती आपण? अनइक्वल पाहिली होती, अनसिमेट्रिक फिगर पाहिलेली होती. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचं आहे सिमेट्रिक म्हणजेच काय, दोन्ही पार्ट काय होणे, सारखे डिवाइड होणे. तर सर्वात पहिली प्रोसेस आपली काय राहते का, याला वेगवेगळ्या पार्ट मध्ये काय करून करणे, डिवाइड. हा पार्ट आपला 1 झाला, ठीक आहे, वरचा पार्ट 1, हा पार्ट 2 झाला, खालचा पार्ट काय झाला, 3 झाला. ठीक आहे, 3 पार्ट मध्ये डिवाइड झाला. त्याच्यानंतर सेकंड प्रोसेस होती आपली, पहिल्या आपण सिमेट्रिक, नंतर आपण पार्ट सुद्धा वेगवेगळे पाडून घेतले, आणि त्याच्यानंतर ही जी काय हे ऍक्सिस वर जोडून द्यायची जी फिगर आहे, ठीक आहे, ही झाली तुमची एक्स ऍक्सिस आणि ही झाली तुमची वाय ऍक्सिस. ठीक आहे, कारण की एक्स वाय ऍक्सिसचं सुद्धा आपल्याला काय आहे, खूप काम आहे, कारण की विथ रिस्पेक्ट टू या ऍक्सिसनंच आपल्याला पुढील जे डायमेन्शन आहे ते घ्यावं लागते. आणि ही फिगर सिमेट्रिक असल्यामुळे, वाय ऍक्सिसनं सिमेट्रिक असल्यामुळे फक्त आपल्याला वाय बारच काढणं आवश्यक आहे. यामध्ये एक्स बार काढण्याची आवश्यकता नाही. ज्या फिगरमध्ये एक्स ऍक्सिसनं सिमेट्रिक होणार तिथे फक्त एक्स बारच काढावं लागेल, वाय बार काढण्याची आवश्यकता नाही. आणि जी फिगर अनसिमेट्रिक असेल म्हणजे सिमेट्रिक होऊ शकत नाही, तर त्यामध्ये आपल्याला एक्स बार सुद्धा काढावा लागतो आणि वाय बार सुद्धा दोन्ही टर्म काढावे लागते. ठीक आहे, आता आपल्याला यामध्ये वाय मधून सिमेट्रिक झालाय, वाय ऍक्सिसने सिमेट्रिक झालाय, म्हणून आपल्याला वाय ऍक्सिसच्या रिलेटेड आपल्याला टर्म काढायच्या आहे. तर आपण पहिले पार्ट 1 साठी काढून घेऊया. पार्ट 1 साठी पहा की A1, ठीक आहे, A1 म्हणजेच काय, एरिया. ठीक आहे, पहिला फिगर आहे, तुम्ही पाहू शकता ही पहिली फिगर. ठीक आहे, जो आपला पहिला पार्ट आहे, पहिला पार्ट काय दिसतो तुम्हाला, रेक्टँगलच आहे, वर 60 mm डायमेन्शन आहे आणि इकडे किती आहे, 20 mm. म्हणजेच काय, जो आपला फॉर्म्युला राहते तो काय राहते, L/B. म्हणजेच किती झाला, L/B म्हणजेच किती झाला, 60 गुणेला 20. ठीक आहे, किती झालाय, 60 गुणेला 20 बरोबर किती झालाय आपला आन्सर, 1200 mm स्क्वेअर. ठीक आहे, 1200 mm स्क्वेअर. त्याच्यानंतर सेकंड, यामध्येच त्याच्यानंतर आपल्याला पार्ट हा 1 साठी चालू आहे. ठीक आहे, पार्ट 1 साठी आता व्हॅल्यू काढायची आपल्याला y1. काय काढायची आपल्याला व्हॅल्यू पार्ट 1 साठी y1. y1 ची व्हॅल्यू म्हणजेच आता किती निघणार, y1 ची
आता मी मागच्या लेक्चरला सांगितलं तुम्हाला y1 ची व्हॅल्यू म्हणजेच काय, जी वाय ऍक्सिसने जी आपल्याला y1 ची व्हॅल्यू काढायची आहे म्हणजे विथ रिस्पेक्ट टू आपल्याला कुठून काढायची आहे, एक्स ऍक्सिसने, ठीक आहे, विथ रिस्पेक्ट टू कशी एक्स. वाय म्हणजे काय, व्हर्टिकल राहते ऍक्सिस, ठीक आहे. तर आपल्याला कोणता डिस्टन्स घ्यायचा, y1 म्हणजे व्हर्टिकल डिस्टन्स घ्यायचा, पण विथ रिस्पेक्ट टू कशाच्या घ्यायचा आपल्याला, एक्स ऍक्सिसच्या, ठीक आहे. म्हणजे जे खालची एक्स ऍक्सिस बघू शकता तुम्ही, या एक्स ऍक्सिसच्याच विथ रिस्पेक्ट टू आपल्याला काय काढायचं आहे, y1 ची व्हॅल्यू काढायची. आता y1 म्हणजे पार्ट कोणता झाला आपला, वरचा पहिला पार्ट झालाय, ठीक आहे. आता y1 ची व्हॅल्यू जर काढायची असेल आपल्याला तर ही पहिले व्हॅल्यू घ्यावी लागेल आपल्याला, ठीक आहे. ही जी दिसते तुम्हाला की ही 20 mm, किती आहे ही, 20 mm दिसते. 20 mm म्हणजे रेक्टँगल कसा राहते आपला, विड्थनं किती राहते, हाफ राहते. विड्थनं हाफ म्हणजेच काय झाला आहे तो 20 डिवायडेड बाय 2, किती झाला 20 डिवायडेड बाय 2. पण विथ रिस्पेक्ट टू काय म्हटलंय, एक्स ऍक्सिस. विथ रिस्पेक्ट टू एक्स ऍक्सिस म्हणजे एक्स ऍक्सिस कुठून आहे, या इथून आहे एक्स ऍक्सिस, तुम्ही पाहू शकता. y1 ची व्हॅल्यू 20/2, पण विथ रिस्पेक्ट टू कुठून घ्यायची आपल्याला, वाय ऍक्सिस. मग विथ रिस्पेक्ट टू एक्स ऍक्सिस. आता एक्स ऍक्सिस इथून आपल्याला इथपर्यंतचं डिस्टन्स सुद्धा घेणं आवश्यक आहे, ठीक आहे. तुम्ही पाहू शकता या इथून तर इथपर्यंत डिस्टन्स घेणं आवश्यक आहे. म्हणजेच किती झाले, 80 अधिक 20 म्हणजे किती झाले, यामध्ये प्लस 100 सुद्धा ऍड करावं लागेल, ठीक आहे. म्हणजे किती झाले, 110 mm, ठीक आहे. झाली y1. हा झाला, ही जी व्हॅल्यू झाली आपल्या पार्ट 1 साठी. आता व्हॅल्यू काढायची आपल्याला पार्ट 2, ठीक आहे. व्हॅल्यू पार्ट 2. आता तुम्ही पार्ट 2 पाहू शकता की पार्ट 2 मध्ये काय, पुन्हा रेक्टँगल आहे. जी आपल्याला विड्थ आहे ते किती दिली आहे आपल्याला 20, आणि पुन्हा आपण लेंथ म्हणू शकतो किती आहे आपल्याला 80, ठीक आहे. म्हणजे पुन्हा L इंटू बी म्हणजे 80 मल्टिप्लाय 20, ठीक आहे. 80 मल्टिप्लाय 20 किती झाले, 1600 mm स्क्वेअर, ठीक आहे. 1600 mm स्क्वेअर. आता पुन्हा यासाठी पुन्हा सेम आपल्याला y2 काढायचा. पुन्हा सेम काय काढायचं आपल्याला, यामध्ये y2 ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. आता y2 तुम्ही बघू शकता की जी काही y ची व्हॅल्यू आहे, ठीक आहे, जी काही आहे y ची व्हॅल्यू आहे, ती y ची व्हॅल्यू किती आहे ते. आता हे जे व्हर्टिकल डिस्टन्स घ्यायचं आपल्याला एक्स ऍक्सिसचं किती आहे, सॉरी वाय ऍक्सिस रिलेटेड जे काही व्हर्टिकल डिस्टन्स आहे ते किती आहे 80. आपण रेक्टँगलला किती घेतो, आपण बाय 2 घेतो, म्हणजेच काय झालं 80/2, ठीक आहे. पण पुन्हा मी तेच सांगितलं आपल्याला कुठून घ्यायचं आहे, डिस्टन्स तर घ्यायचं आहे, पण हे एवढंच झालंय आपल्याला विथ रिस्पेक्ट टू कुठून घ्यायचा, एक्स ऍक्सिस. एवढा डिस्टन्स किती आहे, पुन्हा इथून तर एवढं डिस्टन्स आहे की 80 कोणता डिस्टन्स झालाय आपल्यासाठी, हे जे काही असेल याचा जो काही असेल तो काय झाला आपला, जो काही असेल तो L/2 म्हणजेच किती घेतला आपण तो 80/2, ठीक आहे, 80/2. पण आपल्याला विथ रिस्पेक्ट टू कुठून घ्यायचं आपल्याला एक्स ऍक्सिस, म्हणून एक्स ऍक्सिसचं डिस्टन्स किती आहे 20, म्हणून प्लस किती घ्यावं लागेल आपल्याला 20, ठीक आहे. तर किती झालंय 40 प्लस 20 किती झाला 60 mm, किती झालंय 60 mm, ठीक आहे. त्याच्यानंतर शेवटचा पुन्हा आपल्याजवळ आहे पार्ट 3. शेवटचा काय आपल्याजवळ पार्ट 3 तुम्ही पाहू शकता. पुन्हा रेक्टँगल आहे, किती आहे, लेंथ आहे 120 120, आणि विड्थ आहे, रुंदी आहे किती आहे 20 आहे 20, ठीक आहे. म्हणजेच काय झालं L इंटू बी म्हणजेच 120 मल्टिप्लाय 20 इज इक्वल्स टू किती झाले 2400 mm स्क्वेअर, ठीक आहे, 2400 mm स्क्वेअर. आणि त्याच्यानंतर y3, ठीक आहे. y1 y2 झाला. पार्ट 3 साठी काय ना y3. आता y3 तर डायरेक्टच निघणार, कारण की विथ रिस्पेक्ट टू एक्स ऍक्सिस ऑलरेडीच गिव्हन आहे, म्हणजेच 20/2, ठीक आहे. 20/2 म्हणजे किती झालंय 20/2 म्हणजे 10 mm, किती झालंय 20/2 म्हणजे 10 mm, ठीक आहे. अशा प्रकारे आपले काय झाले पार्ट्स झालेले आहेत. त्याच्यानंतर आता तुम्ही y1 y2 y3 a1 a2 a3 तिन्ही व्हॅल्यू झाल्या. आपल्याला यामध्ये एक्स ची व्हॅल्यू काढायची आवश्यकता नाही, कारण की हा पार्ट कशानं सिमेट्रिक आहे, वाय ऍक्सिसनं सिमेट्रिक आहे, व्हर्टिकल नाही. त्याच्यामुळे फक्त आपण a1 a2 a3 म्हणजे तिन्ही एरिया काढले आपण, ठीक आहे. आणि
काय काढले आपण पुन्हा y1 आणि y1 y2 आणि y3. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्यासाठी y बारचा फॉर्म्युला आहे a1 y1 प्लस a2 y2 प्लस a3 y3 आणि डिवायडेड बाय काय आहे ते a1 प्लस a2 प्लस a3. ठीक आहे. तर तुम्ही इथून पाहू शकता की a1 ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याजवळ 1200 म्हणजे 1200. ठीक आहे. म्हणून मी घेतो इथं 1200 गुणेला y1 ची व्हॅल्यू 110 अधिक a2 किती निघाला होता आपला 1600 गुणेला y2 किती निघाला होता आपला 60 पुन्हा प्लस a3 आपला 2400 आणि y3 ची व्हॅल्यू किती आहे y3 ची पुन्हा तुम्ही जर पाहिले तर y3 ची व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये a3 ची व्हॅल्यू होती 2400 आणि y3 ची व्हॅल्यू किती काढली होती आपण तुम्ही इथे पाहू शकता a3 ची व्हॅल्यू 2400 y3 ची व्हॅल्यू किती झाली 10. ठीक आहे. या सर्व व्हॅल्यू आपण येथे पुट केल्या आणि डिवायडेड बाय काय a1 प्लस a2 प्लस a3 म्हणजे 1200 अधिक 1600 अधिक 2400. ठीक आहे. आता याला आपल्याला काय करायचं आहे सॉल्व्ह करायचं आहे. इथे तुम्ही घ्या 1200 गुणेला 110 करा म्हणजे किती झाले 1 2 3. ठीक आहे. आणि किती झाले 2 त्याच्यानंतर 3 त्याच्यानंतर 1. ठीक आहे. हे झाले एवढे झाले याचा मल्टिप्लाय झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर प्लस 16 गुणेला 6 म्हणजे किती झाले 96 96 वर 3 शून्य. ठीक आहे. हा झाला या दोघांचा मल्टिप्लाय आणि तिसरा काय पुन्हा प्लस 2400 गुणेला 10. ठीक आहे. 2400 गुणेला 10 म्हणजे सरळ काय होऊन जाणार 24,000. ठीक आहे. आणि खाली भागेला त्यांची बेरीज करा 0 0 त्याच्यानंतर 2 5. ठीक आहे. किती झाले 5200. आता वरच्यांची आपल्याला काय करायची आपल्याला ऍडिशन करायची आहे. किती झाले 2 3 त्याच्यानंतर. ठीक आहे. पुन्हा लिहितोय मी 2,52,000. ठीक आहे. आणि भागेला किती आले 5200. या तिघांची काय केली मी ऍडिशन केली ती एवढी आली आणि डिवायडेड बाय जो 3 एरियांची जी ऍडिशन होती ती किती आली होती 5200. ठीक आहे. यामध्ये आपण 20 काय करू शकतो कॅन्सल करू शकतो म्हणजे किती उरले 25 20 भागेला 52. ठीक आहे. यांचं तुम्ही काय करा कॅल्क्युलेशन करा. ते कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला व्हॅल्यू मिळणार 48.46 mm. ठीक आहे. y बारची व्हॅल्यू किती मिळणार 48.46 mm. हीच व्हॅल्यू आपल्याला काढायची होती. ठीक आहे. अशा प्रकारे आपण आज सिमेट्रिक सेक्शन जे असतात एक्झाम्पल आपण घेतलं आय सेक्शनचं ते y ऍक्सिसनं सिमेट्रिक होतं. ठीक आहे. तर त्याचा आपण y बार काढण्याची पद्धत शिकली. थँक्यू.